माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आनंद असेल। तर विधान परिषदेत महायुतीच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनात सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे कामकाज पाहण्याची शक्यता आहे। एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विधानसभेत सध्या देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे नेते आहेत, म्हणजेच सरकारमध्ये क्रमांक 2च्या पदावर एकनाथ शिंदेच असणार हे जवळपास फायनल झालंय। नंतर उपमुख्यमंत्री आता आपल्याकडे ती सिस्टीम आहे, तर उपमुख्यमंत्री जे आहे ते नॉर्मली विधान परिषदेचे गटनेते असतात आणि तिथलं कामकाज पाहतात। जरी ते आता एकनाथ शिंदे साहेबांचं नाव आपण घेतलंय, शिंदे साहेब हे आता माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे इफ आय एम करेक्ट हे 2 नंबरचे मंत्री महोदय आहेत प्रोटोकॉलप्रमाणे। त्याप्रमाणे माननीय शिंदे साहेब विधान परिषदेचे नेते होतील आणि विधान परिषदेचं ते कामकाज बघतील। कारण मंत्री असल्यानंतर ते जरी सदस्य नसले विधान परिषदेचे तरी त्यांना कामकाजानिमित्त विधान परिषदेमध्ये जाता येतं। फक्त एवढंच आहे, कामकाजात भाग घेता येतात, फक्त एवढंच आहे की त्यांना मतदान करता येते, तिथे एवढाच बार आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अपयशाच्या धक्क्यातून अजून सावरत नाही तोच महाविकास आघाडीला